विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या संगणकीय डिजिटल युगात बरेचसे बोलताना काही इम्पॉर्टंट असणारे काही शॉर्ट फॉर्म आहेत ते आपण वापरतो. तर बरेच जण शॉर्ट फॉर्म वापरतात, परंतु त्याचा फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट फुल फॉर्म जे आहेत तर ते बघणार आहोत. तर सुरुवातीचा शॉर्ट फॉर्म आहे OTP. तर OTP जो आहे तर त्या OTPचा जो लॉंग फॉर्म आहे, फुल फॉर्म जो आहे तो होतो वन टाइम पासवर्ड, म्हणजेच OTP. त्यानंतर आहे पिन. तर पिनचा काय होतो, पोस्टल इंडेक्स नंबर असा त्याचा फुल फॉर्म होतो, किंवा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असा होतो. त्यानंतर आपण QR कोड हा शब्द ऐकलेला आहे. तर QR कोडचा जो फुल फॉर्म आहे तो काय होतो, क्विक रिस्पॉन्स कोड असा QR कोडचा लॉंग फॉर्म होतो. त्यानंतर हे SMS चं काय होतंय की शॉर्ट मेसेज सर्व्हिस, म्हणजेच SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस. त्यानंतर हे MMS. तर MMS म्हणजे काय, मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस असा याचा लॉंग फॉर्म होतो. तर पहिला जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे वायफाय. आपण वायफाय शब्द बऱ्याचदा वापरतो. तर वायफायचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे वायरलेस फिडेलिटी. हा वायफायचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर आपण GIF हा सुद्धा शॉर्ट फॉर्म वापरतो. तर GIF म्हणजे काय, ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर आहे GPS म्हणजे काय, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. नंतर आहे KYC. तर KYC म्हणजे काय, नो युअर कस्टमर. तर बरेचसे फुल फॉर्म जे आहेत, शॉर्ट फॉर्म जे आहेत ते काही बँकेच्या संदर्भाने आपण वापरतो, काही कॉम्प्युटरच्या संदर्भाने, काही मोबाईलच्या संदर्भाने. आता या ठिकाणी शेवटचा आहे PDF म्हणजे काय, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, किंवा PDF म्हणजे पोस्ट डॉक्युमेंट फाईल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी आहे PNG. तर PNGचा लॉंग फॉर्म काय होतो की पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. त्यानंतर आहे JPEG. तर JPEG हे फोटोच्या संदर्भात, इमेजच्या संदर्भात आपण त्याला वापरतो. तर JPEGचा लॉंग फॉर्म काय होतो, जॉईंट फोटोग्राफिक्स एक्सपर्ट ग्रुप. त्यानंतर हे URL म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स
लोकेटर. नंतर आहे WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा फुल फॉर्म होईल. आणि पॅन, पॅन म्हणजे काय तर परमानंट अकाउंट नंबर, हा पॅनचा फुल फॉर्म आहे. या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे CPU. तर CPUचा लॉंग फॉर्म काय होतो की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर आहे रॅम. रॅम म्हणजे काय तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. नंतर आहे रोम. रोमचा होतो रीड ओनली मेमरी. त्यानंतर आहे BIOS म्हणजेच बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. नंतर आहे SDD. SDD म्हणजे काय तर हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजेच SDD. तर हे संगणकाच्या संदर्भातले त्याला अनुसरून असलेले शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म आहेत. हे संगणकाच्या संदर्भाने वापरले जातात. शॉर्ट फॉर्म आहे FDD. तर याचा फुल फॉर्म होईल फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. त्यानंतर आहे KBD. KBD म्हणजे काय KBD म्हणजे कीबोर्ड. त्यानंतर आहे CDचा होतो कॉम्पॅक्ट डिस्क. DYD म्हणजे काय डिजिटल व्हिडिओ डिस्क. हे सॉरी DYD नाही DVD ते म्हणजेच डिजिटल व्हिडिओ डिस्क. त्यानंतर आहे SMPS म्हणजे काय तर स्विच मोड पॉवर सप्लाय. स्विच मोड पॉवर सप्लाय SMPS. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. ISPचा होतो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. CDMAचा काय होतो कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस.